नमस्कार. आपण आलेलो आहोत झरेकर लॉन्स डॉक्टर झरेकर यांच्या लॉन्समध्ये. मुक्काम पोस्ट देऊळगाव सिद्धी, तालुका अहिल्यानगर, जिल्हा अहिल्यानगर या लॉन्समध्ये. तर मित्रांनो, वरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल सोलरचे पॅनल्स दिसत आहे. त्या सोलरच्या पॅनलपासून आपण सरांना AC सप्लाय म्हणजे जोपर्यंत सनलाईट चालू आहे तोपर्यंत त्यांचे बल्ब्स असतील किंवा बाकीचे जे इक्विपमेंट्स आहेत हे चालण्यासाठी आपण एक कन्व्हर्टर त्यांना दिलेला आहे. आणि तो कन्व्हर्टर कशाप्रकारे इन्स्टॉलेशन केलेला आहे. आता आजचा व्हिडिओ हा स्पेशल यासाठी टाकतो आहे की तुम्हाला कन्व्हर्टर कसा इन्स्टॉल करावा हे पण समजेल आणि आपण काय काय कन्व्हर्टरसोबत देतो ह्या गोष्टीसुद्धा समजतील मित्रांनो. तर बघा, हा आहे झरेकर लॉन्स. अहिल्यानगरच्या जवळचे शेतकरी असतील तर त्यांना हा लॉन्स बेस्ट आहे मित्रांनो. यामध्ये लग्न कार्य वगैरे व्यवस्थित होतात. आता बघा, इथे जर दिसत असेल तुम्हाला तर बल्ब्स आहेत मित्रांनो यूज केलेले. त्यांनी 15 ते 20-30 वॅटचे बल्ब आहेत. आणि फॅन सध्या त्यांनी टाकलेले नाहीत कारण की त्यांची सिस्टीम जी आहे ती हाईट कमीत कमी 30 ते 35 फुटाची हाईट आणि साईडला बघा हे पूर्णपणे मोकळं आहे. सध्याच्या आभाळी वातावरणामध्ये किंवा दुपारच्या उन्हामध्ये सुद्धा थंडगार हवा इथे लागते. तर यामध्ये बघा, आपण आता दाखवतो तुम्हाला की आपण इन्स्टॉलेशन कसं केलेलं आहे. सरांचा रोटोसॉल कंपनीचा कंट्रोलर आहे मित्रांनो. यामध्ये सरांनी वरून कनेक्शन घेतलेले आहेत. आपण या वायरमधून कनेक्शन घेतलेले आहेत आणि या पद्धतीने इथे चेंजवर स्विच इथे टाकलेला आहे. आता चेंजर स्विच कशासाठी टाकला आहे आपण, की जेव्हा आपल्याला हा कन्व्हर्टर आहे या कन्व्हर्टरला सप्लाय पाहिजे आणि जेव्हा या कंट्रोलरला सप्लाय पाहिजे, तो दोन्ही सप्लाय आपल्याला अल्टरनेटमध्ये घेता आला पाहिजे. यासाठी आपण काय टाकलं आहे, चेंजर स्विच टाकलेला आहे. वरच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल तर वरच्या बाजूला जर आपण हा चेंजर स्विच केला तर या डिव्हाइसमध्ये सप्लाय येणार आहे. आता LOP दाखवत होतं ते LOP हे बघा. आता आपण काय करतो आहे, वरच्या बाजूला सप्लाय करतो आहे. इथे वरच्या बाजूला सप्लाय आलेला आहे कन्व्हर्टरमध्ये, बरोबर. या व्यतिरिक्त जेव्हा आपण सप्लाय खालच्या बाजूला आता मिडलला घेतला आहे, कन्व्हर्टरमध्ये सप्लाय तुम्हाला तिथं दिसणार नाही आहे मित्रांनो. हे बघा, इथं कंट्रोलर आहे, कंट्रोलरमध्ये सप्लाय दिसत नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त आता आपण मोटरचा जो चेंजवर आहे तो मोटरवरती घेऊन जातो आहे. आणि या कंट्रोलरमध्ये तुम्हाला इथे दिसेल की बाबा लाईट आलेली आहे म्हणजे सप्लाय आलेला आहे. सध्याच्या वातावरणामध्ये मोटर चालू होत नाही आहे, परंतु आपला जो कंट्रोलर आहे AC कंट्रोलर, AC इन्व्हर्टर बोलू शकतो आपण त्याला. हे बघा, रोटोमॅक्स सोलर पंप कंट्रोलर, पूर्ण इंडिकेशन वगैरे आलेले आहेत. ओके. या व्यतिरिक्त आता तुम्हाला मी दाखवतो की लाईट्समध्ये कशाप्रकारे किती लाईट्स चालू होतात. आताचे वाजलेले आहेत मित्रांनो 5:30. 5:30मध्ये वातावरण तुम्ही पाहू शकता. ऊन अजिबात जास्त म्हणजे ऊन नाहीच आहे, पण जी हीट आहे सध्या वातावरणाची त्या हीटवरती आपल्याला काय काय लोड चालू शकतो हे तुम्हाला मी दाखवतो आहे. सध्या बघा, इनपुट व्होल्टेज दाखवतो आहे मित्रांनो इथे 390. आणि मागच्या बाजूला बघा लाईट्स लागलेले दिसत आहेत तुम्हाला. पूर्णपणे लाईट्स जे आहेत ते लागलेले आहेत. याच्या व्यतिरिक्त आपण 3000 वॅटपर्यंतचा लोड या डिव्हाइसवरती देऊ शकतो. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. पूर्ण इन्स्टॉलेशन सुविधा वगैरे आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. तर मित्रांनो, अशी सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. सोनाई एंटरप्राइजेस तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे इन्स्टॉलेशन करून देईल. धन्यवाद सर्वांना.